अमरावतीच्या जनजीवनाशी थेट संबंधित असलेला रेल्वे उड्डाणपूल आणि रेल्वे स्टेशन स्थलांतराचा मुद्दा आज लोकसभा सभागृहात जोरदारपणे मांडण्यात आला आहे। अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांनी रेल्वे स्टेशन स्थलांतर करण्याच्या प्रस्तावाला कडाडून विरोध नोंदवत हा निर्णय शहराच्या विकासाला गंभीर फटका देणारा असल्याचे स्पष्ट शब्दात सांगितले। खासदार बळवंत वानखेडे यांनी दावा केला की स्टेशन स्थलांतराच्या प्रस्तावामागे काही भूमाफियांचे षडयंत्र असून या प्रकरणाची उच्चस्तरीय आणि स्वतंत्र चौकशी तात्काळ करावी। त्याचबरोबर स्टेशन चौक ते राजकमल चौक दरम्यानचा उड्डाणपूल जीर्णावस्थेत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे। या उड्डाणपुलाची दुरुस्ती तात्काळ सुरू करण्याचे निर्देश रेल्वे मंत्रालयाने द्यावेत अशी मागणी त्यांनी सभागृहात केली। खासदार वानखेडे यांनी अमरावती रेल्वे स्थानकाचा विकास, प्रवासी सुविधांचा विस्तार आणि नवीन गाड्यांच्या मंजुरीसाठीही सरकारकडे ठोस पावले उचलण्याची मागणी केली। अमरावतीच्या हिताशी संबंधित या सर्व मागण्यांवर केंद्र सरकार काय भूमिका घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे। जनसमर्थन न्यूज, अमरावती। बलवंत बसवंत वानखेडे जी, धन्यवाद अध्यक्ष महोदय। माझ्या अमरावती शहरातील जो रेल्वे उड्डाणपुलाचा विषय आहे तो अतिशय चिंतेचा विषय झालेला आहे। त्याची जनमानसात खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे। अध्यक्ष महोदय, तो ब्रिटिशकालीन पूल होता आणि जीर्ण झाला। त्याचा स्ट्रक्चर आढळून तो पाडण्याच्या संदर्भात निर्देश दिले गेले, परंतु तो पूल पाडण्याच्या ऐवजी कुठल्या तरी शक्तीनं ते रेल्वे स्टेशनच तिथलं रेल्वे स्टेशनच हलवण्याचा प्रयत्न चालवलेला आहे। यामध्ये कुठलीतरी सुप्त अशी शक्ती आहे की जे भूमाफिया असेल किंवा अन्य असेल। कारण पूल पाडून नवीन बांधण्याचा विषय होता, म्हणजे तो राहून जखम पायाला आणि पट्टी डोक्याला अशा पद्धतीने प्रकार चालू आहे। अध्यक्ष महोदय, या संदर्भात माननीय गडकरी साहेब, माननीय वैष्णवजी साहेब यांना मी प्रत्यक्ष भेटलो आणि त्यांना वस्तुस्थिती सांगितली। त्यांनी तो गडकरी साहेबांनी तो पूल सेतू बंधनमध्ये प्रस्तावित करा, राज्य सरकारकडून आणा अशा पद्धतीने सूचना दिल्यानंतरही या पद्धतीनं आज कुठंतरी तो पूल कुठंतरी ते रेल्वे स्टेशनच हलवण्याचा प्रयत्न चालू आहे। मी अध्यक्ष महोदय आपल्या निमित्ताने आपल्या माध्यमातून सुद्धा सरकारला विनंती करेन की हा पूल नवीन लवकरात लवकर बांधण्यात यावा, कारण वाहतुकीसाठी खूप मोठी अडचण होत आहे। तसेच ते रेल्वे स्टेशन कुठल्याही परिस्थितीत हलवू नये, कारण त्यासाठी फार मोठं जन आंदोलन होईल। आम्ही सुद्धा तो पूल हटवू, ते रेल्वे स्टेशन हटवू देणार नाही, हे या निमित्तानं मी तुम्हाला स्पष्ट सांगू इच्छितो। तरी सरकारने याकडे विशेष लक्ष देऊन तो पूल लवकरात लवकर नवीन बांधून लोकांच्या सेवेत रुजू करावा ही आपल्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो। धन्यवाद अध्यक्ष महोदय। धन्यवाद जी।